पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दोन मुद्रेमध्ये. तिचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेली, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. कपाळावर चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल. हनुवटी जमिनीला समांतर. पाठीचा कणा सरळ पण शिथिल. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन प्रत्येकी 10 आवर्तन. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रे, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरू. प्रत्येकी 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. उजव्या नाकपुडीचा श्वसन मार्ग मोकळा होत आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येतोय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एकूण 10 आवर्तन यथाशक्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर, द्रोण मुद्रे. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचित बदल, त्याकडे लक्ष. करणार आहोत कपालभाती. दोन्हीही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन असेल. सर्दी झाली असेल, नाक सोंगलं असेल तर ही कृती करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा कपालभाती वर्ज्य आहे. बाकीच्याने आपण सुरुवात करूया. हात दोन्ही गुडघ्यांवर आहेत, द्रोण मुद्रे. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन प्रत्येकी 10 आवर्तन. कपाळावर डोळ्यांवर कोणताही ताण नसेल. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास अर्धवट सोडताना पोटाला हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. प्रत्येकी 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मोकळा झालेला श्वास. श्वसन मार्ग. शुद्धीशिवाय सिद्धी नाही. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आवाज येत नाहीये का माझा? येतोय आवाज? आता आला ना? ठीक आहे. आपण आता कपालभातीची कृती करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. दोन्हीही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल तर ही कृती करणं टाळा. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया.
आणि आता ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. दोन्ही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मोकळा झालेला श्वसन मार्ग त्याकडे लक्ष. हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असतो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन घ्या. उजव्या हाताने डाव्या पायाचा चवड्याचा भाग पकडायचा. उजव्या हाताने उजव्या पावलाच्या चवड्याचा भाग पकडायचा आणि प्रत्येक बोट आपल्याला क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायचं. प्रत्येक बोट आपल्या पावलाची 5ही बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायची. 2 ते 3 वेळेला ही कृती करूया. आपल्या पावलांमध्ये जे बोटांमध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करून घेतोय. आपण या भागाकडे फार क्वचितच लक्ष देतो. जेव्हा आपल्याला एखादी दुखापत होते तेव्हा आपण या पावलांकडे पाहतो. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट असं गोलाकार फिरवून घ्यायचं. आणि आता प्रत्येक बोट हलकसं खेचायचंय. तुम्हाला तिथले बघा जॉईंट्स मोकळे झाल्यावर असा थोडासा आवाज येईल तिथल्या जॉईंट्स मधून. आणि आता डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग सावकाश वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा. बरोबर. आणि आता अशाच प्रकारे पाऊल गोलाकार फिरवून घ्या. अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवा. बघा 1 अगदी सावकाश. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. आता आपल्या दोन्ही हातांचे जे अंगठे आहेत त्याच्याने आपलं पाऊल हलकं हलकं प्रेस करा. दोन्ही हाताच्या अंगठ्याने आपलं पाऊल हलकं हलकं असं प्रेस करा. आपल्या पायाची बोट, चवड्याचा भाग, तळपाय, मधला भाग, टाचेचा भाग अगदी सावकाश हळूहळू प्रेस करा.
मला खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा तिथले जे पॉइंट्स आहेत ऍक्युप्रेशरचे ते सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सुरू होतं आपल्या पावलांच्या ठिकाणी. पावलं आपल्याला दिवसभर साथ देत असतात, आपल्याला जिथे कुठे जायचंय तिथे ती आपल्या सोबत असतात. म्हणून ह्या पावलांप्रती एक कृतज्ञता. आणि आता सावकाश आपल्या डाव्या हाताचा तळवा आपल्या पावलावर अगदी सावकाश प्रेमाने असा हात फिरवा. हळुवारपणे हात फिरवायचा आपल्या पायाच्या तळव्यावरती. आणि आता आपल्याला आपलं हे पाऊल आहे ते झटकून घ्यायचं. थोडासा उजवा जो पाय आहे तो थोडासा असं वर उचला, उजवा पाय वर उचला आणि डावा हात अँकलच्या खाली द्या. उजवा हात अँकलच्या वर असू दे. पाय एकदम रिलॅक्स ठेवा, पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा आणि अगदी सावकाश झटकून घ्या. जेवढं सहज झटकेल तेवढे तुमचे जॉईंट्स मोकळे होतील. छान दिसतंय बाबतीत तुमचं. कृती थांबवायची आणि आता असंच बेबी पोस्चर करूया. आता उजवा हात आहे तो उजव्या गुडघ्याच्या इथे घ्या, उजवा हात उजव्या गुडघ्याच्या इथे, डावा हात अँकलच्या खालीच राहू दे. आणि आता जास्तीत जास्त उजवा पाय आपल्याला डावीकडे न्यायचा आहे, हिप जॉईंट्स मधून जांघेमधून बघा प्रेशर आणि ताण येईल आणि उजवीकडे. डावीकडे जसं लहान बाळाला आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. हॅमस्ट्रिंग्स मसल्स तिथे पण थोडासा तुम्हाला एक हलकासा दाब असेल म्हणजे आपल्या पोटऱ्यांच्या इथे. उजवीकडे, डावी. कृती थांबवायची. सावकाश उजवा पाऊल पुन्हा डाव्या पायाच्या मांडीवर येऊ दे. टाच आपली डाव्या उजवी पोटाजवळ असेल. करणार आहोत हाफ बटरफ्लाय. गुडघा, उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. एक, जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. दोन, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे घ्यायचंय. तीन, पाठीची कमीत कमी हालचाल. पाठ आपल्याला कुठेही मागे पुढे हलवायची नाहीये, हालचाल फक्त आपल्या पायामध्ये असेल जो आपण पाय दुमडून घेतो. वर घ्यायचं, जमिनीकडे, वर, खाली. कृती थांबवायची. उजवा पाय सावकाश सरळ करायचा. आता ह्या सगळ्या कृती आपण डाव्या पाय, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. थोडासा आधार द्यायचा आपल्या चवड्याच्या इथे हाताने आणि आता प्रत्येक बोट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज सावकाश फिरवून. क्लॉकवाईज 2 ते 3 वेळा, अँटी क्लॉकवाईज 2 ते 3 वेळा. अगदी सावकाशपणे फिरवून घ्यायचं. आणि मग थोडस आपल्याला बोट जी आहेत ही अशी खेचायची, वरच्या बाजूने हलकासा खेच द्या. तिथले जॉईंट्स मोकळे करून घेऊया आता डाव्या पावलाची. उजवा पाऊल आपण केलंय, आता डावं. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्या, गुंफून घ्या. चवड्याचा भाग थोडासा असा वर, चवड्याचा भाग वर खाली. डावा पाय एकदम रिलॅक्स असेल आणि आता अँकल जॉईंट्स मधून रोटेशन क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. बरोबर, थांबायचंय. आणि आता पुन्हा आपल्या दोन्ही अंगठ्याने हाताच्या डावं पाऊल हलकं हलकं प्रेस करा. खूप छान वाटतं बघा. डावं पाऊल हलक्या हलक्या हाताने असं प्रेस करा, वरून खाली, खालून वर. टाच तळपायाचा मधला भाग, चवड्याचा भाग अगदी सावकाशपणे आपल्या पायाची बोट, त्याच्या तळाचा खालचा भाग सगळीकडे हळुवारपणे प्रेस करायचंय. आणि आता प्रेमाने आपल्या उजवा तळहात डाव्या पायाच्या तळपायावरती अगदी हळुवारपणे फिरवून. पाऊल झटकून द्यायचंय, त्यासाठी डावा पाय थोडासा वर उचलायचा, उजवा हात अँकलच्या खाली, डावा हात अँकलच्या वर असेल. आणि आता पाऊल सावकाश असं झटकून घ्या. छान. आणि आता बेबी पोस्चर करूया. पुन्हा उजवा हात अँकलच्या खाली येईल, डावा हात गुडघ्याच्या इकडे येईल.
जास्तीत जास्त डावा पाय उजवीकडे आणि डावीकडे. 1 उजवीकडे डावीकडे. हिप जॉईंटच्या इथे आता विरुद्ध बाजूने येणारा ताण घ्या. डावीकडे. 2 3 उजवीकडे डावीकडे. 4 उजवीकडे डावीकडे. 5 अवकाश थांबायचंय आणि हाफ बटरफ्लाय. डावं पाऊल सावकाश उजव्या पायाची मांडीवर. टाच थोडीशी ओटी पोटाकडे खेचून घ्या आणि आता जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करायचा आहे. वर घ्यायचा आहे. पाठीची कमीत कमी हालचाल. जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या. जमिनीकडे वर. जमिनीकडे वर. लास्ट राउंड. जमिनीकडे आणि वर. थांबायचंय. डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. घालायची आहे. दोन्ही हात समोर. हाताच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण. अंगठा मध्ये. मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचा. जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण ताण ताण. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा एकदा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण. अंगठा मध्ये. मग त्याच्यावर 4 बोट. आता अशीच ठेवायची आहे मूठ. अंगठा मध्ये. त्याच्यावर 4 बोट आणि मग आपण मनगटामधून हाताची मूठ वर आणि खाली करतोय. वर खाली. वर खाली. बरोबर. वर खाली. वर खाली. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे आणि क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून द्या. हाताचे तळवे जमीन सिलिंगच्या दिशेने घेऊन या आणि आता दोन्ही हात पुन्हा समोर येऊ देत उभ्या याच्यामध्ये. बरोबर. आता हाताची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं जॉईंट करून घेऊया आणि शोल्डर रोटेशन. सावकाश हात वर आणि मग मागून खाली. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईंट. मागून पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊन दे. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. दोन्ही हातांचे तळवे जेव्हा गुडघ्यावर येतात तेव्हा आपोआप आपली हाताची कोपरं ही शरीराच्या जवळ येतात. आपले हात ताणले जात नाही. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने हळुवारपणे सोडून. करूया नेक रोटेशन. श्वास घेत मान आपल्याला उजवीकडे न्यायची. हनुवटी उजव्या खांद्याकडे जाईल. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी मान पुढे झुकवण्याची कृती करू नका. त्यांनी फक्त वरच्यावर आपल्याला मान रोटेशन करायचंय. त्याच्या आधी श्वास घेत मान वर, चेहरा सिलिंगकडे. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत मान मध्यभागी येऊन देत आणि आता थोडीशी टिल्ट करायची. मान आपल्याला एकदा उजव्या दिशेने आणि एकदा डाव्या दिशेने. सावकाश आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे घेऊन जा. इथे थांबा. छान. मध्यभागी या आणि आता डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. तिथे थोडा वेळ थांबा. मध्यभागी आणि आता रोटेशन. ज्यांना पाठीचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी फक्त पुढे झुकण्याची कृती करू नका. त्यांनी वरच्यावर कृती केली तरीही चालेल. बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि क्लॉकवाईज 2 वेळेला मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. मानेचे पूर्णपणे सांधे मोकळे होत आहेत. पुन्हा एकदा मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी.
डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्य, मध्यभागी येऊन थांबा आणि सावकाश मान सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवूया आणि विश्रांती. आज आपण वज्रासनामधलं पुढे जाणार मार्जर आसन हे नवीन आसन पाहणार आहोत. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस म्हणजे अगदी खालच्या भागामध्ये जर पाठीच्या मणक्यामध्ये जर त्रास असेल तर मार्जर आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर नुकतीच अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष आहे, कारण की इथे आपले छातीचे जे स्नायू आहेत हे ताणले जातात. म्हणून त्याचे फायदे काय आहेत तर याच्याने सर्वायकलचा जो त्रास आहे तो कमी होतो. मार्जरासन भाग 1 आणि 2 अशा अशा प्रकारे हे विभागलेलं आहे. तर ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. भाग 2 मध्ये आपण थोडासा आपला फॉरवर्ड बेंड होतो, आपली हनुवटी गळ्याकडे जाते. म्हणून ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी भाग 2 टाळायचा आहे, त्यांना भाग 1 करायला हरकत नाहीये. त्याचबरोबर ह्या मार्जर आसनाने आपला थायरॉइड जो आहे तो सुद्धा कंट्रोल मध्ये राहतो. डायबेटीस साठी सुद्धा हे या आसनाचा सराव जो आहे हा फायदेशीर ठरतो. तर आता बघूया हे कसं करायचं आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. दोन्ही पाय जुळलेले विधिवत वज्रासन करून घ्यायचं. उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल उजव्या सीट खाली, मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. सुरुवातीला आपल्याला वज्रासनामध्ये 1 ते 2 सेकंद थांबायचं आहे, कारण की हे मेडिटेटिव्ह आसन आहे. या आसनामध्ये थोडा वेळ आपण स्वतःकडे जे अंतर्मुख झालो की आपल्याला पुढची साधना करायला अधिक सोपं जातं. त्यानंतर गुडघ्यावर उभं राहायचं, दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल तर हे कसं घ्यायचं. सुरुवातीला दोन्ही गुडघे लांब करायचे, पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर घ्यायचा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि त्याप्रमाणे डाव्या हाताच्या जे बोट आहेत त्याप्रमाणे आपल्याला उजव्या हाताची जी बोट आहेत त्याप्रमाणे आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. बघा, कोपरापासून ते हाताच्या बोटापर्यंत आपण हे अंतर घेतलंय. हे जे अंतर आहे हे आपल्या बरोबर शोल्डर एवढं राहतं. त्यानंतर दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना जॉईन करून घ्यायची. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहे आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल आता हे संपूर्ण माझं शरीर जे आहे हे एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. बरोबर तुम्हाला समोरून दिसत असेल. आणि आता बघूया मार्जरासन भाग 1. तर मी थोडीशी क्रॉस होते. पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहेत की कुठेही वरती उचललेली नाहीये. मार्जरासन भाग 1 मध्ये आपल्याला आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला न्यायची. नजर आपली सिलिंगकडे असेल. हा झाला मार्जरासन भाग 1. इथे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण मिळतो. पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार आणि तिथे हलकासा दाब आहे, प्रेशर आहे. हा झाला मार्जरासन भाग 1. त्यानंतर सावकाश मध्यभागी यायचं, इथे थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त मार्जरासन भाग 1 करायचं आणि त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. बाकीच्यांनी बघून घ्या भाग 2 कसा करतात. आता जिथे भाग 1 मध्ये आपली मान अशी वर होती, सिलिंगकडे होती नजर, तिथे भाग 2 मध्ये आपली हनुवटी गळ्याकडे जाते. म्हणजे इथे पाठीच्या मणक्याला ताण येतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर येतं. म्हणजेच आपल्याला विरुद्ध बाजूने ताण आणि दाब प्रत्येक स्नायूवरती अनुभव याचा घेता येतो. ठीक आहे. हा झाला मार्जरासन भाग 2. इथे यथाशक्ती प्रयत्न करायचा, पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि मग सावकाश मध्यभागी यायचं. नजर आपली समोर मध्यभागी असते. आणि याच्यातूनच पुढे जाणार आपण बॅलन्सिंग आसन बघणार आहोत, ते म्हणजे त्रिपाद मार्जरासन. तर इथे आपल्याला काय करायचं तेही दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला उजवा हात समोर घ्यायचा आहे आणि डावा पाय मागून सरळ करायचा आहे.
हे थोडस बॅलन्सिंग आसन आहे. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांवर असते. त्यानंतर उजवा हात खाली, डावा पाय खाली, आणि मग डावा हात समोरून वर समोर घ्यायचा आणि उजवा पाय मागून टाळायचा. नजर आपली डाव्या हाताच्या पंजवीत. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय खाली, आणि मग वज्रासनामध्ये स्थिर. ठीक आहे. ज्यांना मनगटाची दुखणी आहे, म्हणजे इथे मार्जरासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनगटांवरती प्रेशर येतो. जर मनगटाची दुखणी असतील तर थोडा वेळ ब्रेक मध्ये हे आसन करायला हरकत नाही. ठीक आहे. सगळ्यांनी विधिवत वज्रासनामध्ये या. दोन्ही पाय जोडलेले आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाऊल डाव्या सीट खाली. छान. आता इथे थोडा वेळ थांबा. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी आपले हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवा, म्हणजे पाठीवरती प्रेशर येणार नाही. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. आणि बाकीच्यांनी आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा. हाताची पाचही बोट जोडलेली, डोळे अंतर मिटून घ्या आणि ह्या वज्रासनाच्या स्थितीचा निरीक्षण करूया. बंद डोळे करायचे, अंतर मिटून घ्यायचे आणि गुडघ्याला गुडघा समोरून जुळला आहे का ते बघून घ्या. बंद डोळ्यांनी ह्याचं निरीक्षण. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा मणका इथे नैसर्गिक सरळ राहतो. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स. आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास म्हणून घेऊया. आणि हा श्वास सोडताना मकार लांबवलेला ओंकार, अगदी खालच्या स्वरातला ओंकार. रिलॅक्स. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन आहे वज्रासन. त्याच्याने तुमची पचन संस्था जी आहे ती सुधारते. पाठीचा मणका अधिक फ्लेक्झिबल होतो. एक मिनिट. करूया मार्जरासन. आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडस अंतर घ्या आधी. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर. तर पुन्हा आपल्याला सीटचा भाग आपल्या पायावर घ्यायचा आहे, जसं आपण वज्रासनामध्ये बसतो त्याप्रमाणे. आणि आपल्या उजव्या हाताचं जे कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावून घ्या. आणि डावा जो आपला गुडघा आहे तो उजव्या हाताची जी बोट आहेत त्याप्रमाणे डावा गुडघा डावा पाय ऍडजस्ट करा. ठीक आहे. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं, उजव्या हाताचं कोपरा उजव्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ. ठीक आहे. हाताची पाचही बोट जोडलेली, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, पोटाची स्नायू रिलॅक्स. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. हा. आणि आता आपलं आपण तपासून बघा. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं असेल. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. करूया मार्जरासन भाग 1. पोटाची स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. खांदे रिलॅक्स असतील, पाठीचा मणका रिलॅक्स असेल. आहे तो श्वास सोडून घेऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू असेल. आणि आता सावकाश आपल्याला आपली मान सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आहे. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. शक्य असेल तर डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावर, कपाळावर कोणताही ताण नसेल आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल आपला. उलट चाल. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. ज्यांना मानेची दुखणी आहे त्यांनी भाग 2 करणं टाळा.
बाकीच्यांनी सावकाश आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा, लोअर बॅक पासून ते मानेच्या मणक्यापर्यंत तुम्हाला ताण जाणवत असेल आणि गळ्यापासून पोटापर्यंत तुम्हाला दाब जाणवतोय. इथे पुन्हा एकदा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स आणि एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठीचा मणका अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल आणि संथ गतीने श्वास सोड. सावकाश मध्यभागी या. सावकाश मध्यभागी. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. जर मनगटावरती तुम्हाला ताण जाणवत असेल तर पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर व्हा. दोन्ही गुडघे मागून जळून घ्या आणि सीटचा भाग सावकाश आपल्या पायावर ठेवा. थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर व्हा. मनगटामध्ये जर त्रास वाटत असेल तर डोळे बंद. संपूर्ण मार्जरासनाचा आपल्या शरीरावरती झालेला परिणाम त्याकडे लक्ष देऊया. आपल्या पाठीच्या मणक्यावरती एकदा ताण होता, एकदा दाब होता. पोटाच्या स्नायूंवरती सुद्धा ताण दाब आपण अनुभव घेतला या सगळ्याचा. करूया त्रिपाद मार्जरासन. पुन्हा एकदा गुडघ्यांवर उभं राहा आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. आपले हाताचे तळवे जमिनीवर येऊ. आता इथे आपल्याला शोल्डर एवढं अंतर घेणं काही गरजेचं नाहीये. ठीक आहे. आणि आता उजवा हात समोर घ्या. डावा पाय मागून सरळ करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटात. इथे थांबा थोडा. 1 2 3 4 5. छान. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली. आणि आता डावा हात सरळ घ्या आणि उजवा पाय मागून सरळ करा. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 1 2 3 4 5. डावा हात खाली, उजवा पाय खाली आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. तिथल्या तिथेच हाताची स्थिती तशीच ठेवा. तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपल्याला या स्थितीमधूनच आपल्याला दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये जायचंय. कसं जायचं? पावलं जी आता जमिनीकडे आपली फ्लॅट आहेत ना, ती आता टाचा सिलिंगच्या दिशेला घ्या. पायाची बोटं जमिनीवर ठेवा. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीकडे. आता आपले जे गुडघे जमिनीवर आहेत ते वर उचला. जमिनीपासून वर उचला आणि टाचा ज्यांना शक्य आहे त्यांनी जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही टाचा. गुडघे वर उचला आणि दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. बरोबर. छान. आता जी पावलांमध्ये अंतर आहे ती दोन्ही पावलं एकमेकांच्या जवळ घेऊन या. आता जे आपण केलंय याला म्हणतात अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. ही आहे सूर्य नमस्कारामधली 8वी स्टेप. ठीक आहे. आणि आता उजवं पाऊल पुढे घेऊन या. उजवा हात मागे घ्या. मग डावं पाऊल पुढे घ्या. डावा हात मागे घ्या आणि हळू हळू उभे राहा. तिथल्या तिथेच उभं राहील. स्टँडिंग मध्ये घ्या. छान. आणि आता विश्रांती. दोन्ही पायांनी अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. विश्रांती. करूया कटीचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय थोडस. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा जो हात आहे तो समोर डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर, डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. मग पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. आणि ही कृती थोडीशी जलद करूया. एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे. डावीकडे उजवीकडे. 3 ते 4 वेळेला ही कृती करून द्यायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ. सावकाश कृती थांबायची. थोड्या वेळ विश्रांती.
आता आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी थोडेसे आपण लुझनिंग एक्सरसाइज. दोन्ही हात समोर, दोन्ही पाय जुळलेले, अगदी किंचितचं अंतर ठेवा आपल्या पायांमध्ये, पावलांमध्ये. बॅलन्स जात असेल तर आता दोन्ही हात समोरून जोडून घ्यायचे, जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब न्यायचे. श्वास घेत घेत हात लांब. बघा पूर्णपणे छातीच्या स्नायूंचं स्ट्रेच झालेलं आहे, बरोबर, ती ताणली गेली. श्वास सोडत जवळ, जेव्हा आपण श्वास सोडत जवळ हात घेतो तेव्हा आपल्या त्या भागामध्ये आकुंचन होतं, तिथे हलकासा प्रेशर येतो. श्वास घेताना ते प्रसरण पावतात. श्वास घेत घेत हात लांब, स्नायू प्रसरण पावलेत. आणि श्वास सोडत जवळ, स्नायू आकुंचित होत आहेत, याकडे लक्ष. आडव्या कक्षेमध्ये आपण हात लांब करतोय. श्वास घेत हात लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. सावकाश हात खाली येऊ दे, सावकाश हात खाली येऊ दे. आता आपण आडव्या कक्षेमध्ये हाताचं प्रसारण केलं, बरोबर. आता आपण उभ्या कक्षेमध्ये, म्हणजे आता हात वर नेणार. श्वास घेत घेत हात वर न्या. श्वास घेत आपण साईडने घेऊया. श्वास घेत हात साईडने वर घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश हात खाली येऊ दे, श्वास सोडत सोडत. आता आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा आणि विश्रांती. बघणार आहोत हस्तपादासन, सुलभ हस्तपादासन. ही सुद्धा सूर्यनमस्कारामधली एक स्टेप आहे. तर इथे आपल्याला कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, वर्टिगोचा त्रास आहे, त्याचबरोबर एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली असेल, हृदयविकाराचा त्रास आहे, पाठीची मणक्याची दुखणी आहे, त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. कारण की इथे रक्तप्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याकडे व्हायला सुरुवात होते, म्हणून त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय? या आसनाच्या सरावाने आपल्या पाठीचा मणका जो आहे तो फ्लेक्झिबल होतो. पोटावरती दाब आल्यामुळे आपली पचन संस्था सुधारते आणि त्याचबरोबर पायाचे स्नायू ताणले जातात, त्यामुळे व्हेरिकोज वेन सारखे जे आजार आहेत ते सुद्धा आपल्या या आसनाच्या सरावाने कमी होतात. तर हा कसा करायचा, आधी एका बाजूने मी करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. बघा गुडघ्यातनं उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे आलेला आहे. ठीक आहे, डावा पाय आहे त्या ठिकाणी आहे, फक्त उजवा पाय आपण पुढे घेतलाय. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, बघा हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि त्यानंतर लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. आपले दोन्ही हात जे आहेत हे पावलाच्या शेजारी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. इथे जाणीवपूर्वक स्थिर थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद करू नका, म्हणजे आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येईल. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उलट चाल करताना आपल्याला तिथल्या तिथे सरळ व्हायचं आहे. अगदी सावकाश सावकाश वर यायचंय. रक्तप्रवाह हा हृदयापासून डोक्याकडे व्हायला सुरुवात होते, म्हणून उलट चाल करताना अगदी सावकाश वरती यायचं. ठीक आहे. ज्यांना मायग्रेन आणि वर्टिगो आहे, त्याचबरोबर पाठीची आत्ता दुखणी असतील तर त्यांनी हे करणं टाळा. सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. डावा पाय आहे त्या ठिकाणी असेल. यथाशक्ती प्रयत्न करा, म्हणजे अगदीच न करण्यापेक्षा थोडंसं केलेलं हरकत नाहीये.
आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत हळूहळू कमरेत न पुढे झुकायला सुरुवात करा. आपले दोन्ही हात पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. इथे थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. उजवा पाय आपला पूर्णपणे ताणला गेलाय, त्याकडे लक्ष. उजव्या ओटीपोटावर हलकासा प्रेशर असेल. इथे थांबूया. 1 2 3. उलट चाल करूया. सावकाश हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. कुठेही हात वर उचलू नका. अगदी सावकाश सरळ व्हा कमरेतनं. बरोबर, छान. सावकाश उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासून पहा. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय जो आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास घे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या डाव्या पावलाजवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पाय मात्र आपल्याला गुडघ्यातनं कोणतेही पाय फोल्ड करायचे नाहीये, ते तसेच सरळ असतील. आणि आता इथे थांबा. डाव्या बाजूचे पाय पायाचे मसल्स ताणले गेले. डाव्या ओटीपोटावरती हलकासा प्रेशर असेल. 1 2 आणि 3. उलट चाल करूया. हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. पाय पुन्हा डावा पाय मध्यभागी येईल आणि विश्रांती. करूया साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. याला कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन असे विशेष असे नाहीये. अगदीच खूप जास्त प्रमाणामध्ये दुखणं वाटत असेल पाठीमध्ये तर करणं टाळा. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. बरं, आता ह्याचे फायदे काय आहेत? साइडवर्ड बेंडिंगचं हे परिवर्तित चक्रासन आहे. तर इथे आपले जे बाजूचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. त्याचबरोबर आपला हा कमरेचा भाग जो साईडचा वाढलेला असतो त्याच्यामध्ये जो फॅट आहे तो सुद्धा कमी व्हायला याच्याने मदत होते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर ठेवा. अगदी 1 ते 2 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवा. एकदम पावलं जर जुळवून ठेवली तर बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आणि आता दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर आहेत. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. उजवा हात सरळ वर न्या डोक्याच्या दिशेने. डावा हात तसाच आडवा असेल. उजवा हात आपण वर नेलाय. ठीक आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा आणि डावा हात आपल्या शरीराच्या जवळ घेऊन या, अगदी सावकाश. आणि डावी बाजू जमिनीच्या दिशेने पूर्णपणे सैलसर सोडून द्या. डावा हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. छान दिसतंय भारतीताई, तुमचा व्हिडिओ ऑन आहे त्यामुळे. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता बघा, उजव्या हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. छान. डावी बाजू एकदम रिलॅक्स. 1 2 3. छान. उलट चाल करूया. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा मध्यभागी या. दोन्ही हात खांद्यातून हळूहळू सरळ करा. डावा हात, उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेला घेऊन या. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण या आसनाचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम, त्याकडे लक्ष द्या. आपण नवीनच ही आसनं शिकतोय म्हणून प्रत्येक कृती झाल्यानंतर आपण थोडा वेळ विश्रांती घेतोय. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हाताची पाचही बोटं जोडलेली.
डाव्या हाताचा तळवा आता सिलिंगला समांतर असेल, उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. वर्टिकली उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे. डाव्या बाजूला पॉइंटेड अवेअरनेस इथे आपल्याला मिळतो. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. उजवा हात हळूहळू आता पूर्णपणे आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने एकदम लूज सोडून द्या, रिलॅक्स सोडून द्या. एकदम रिलॅक्स सोडा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. ताणली गेलेली डावी बाजू त्याची जाणीव. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स असेल आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 आणि 3. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. पुन्हा दोन्ही हात सावकाश खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून द्या आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. तासा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटलेले. करूया अर्ध पवन मुक्तासन. जे आपण काल केलं त्याची उजळणी. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 30 अंशापर्यंत गुडघ्यात सरळ ठेवून वर उचला आणि तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. उजव्या पायाच्या मांडीचा भाग आपल्या उजव्या पायाच्या ओटीपोटावरती त्याचा प्रेशर येईल. त्या पोटावरती त्या मांडीचा प्रेशर येईल. इथे थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या श्वासात. आणि आता सावकाश. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. इथे थोडा वेळ थांबा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 2 3. ठीक आहे. सावकाश. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून घ्या. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. आपण जेवढी सावकाश आणि कंट्रोल मुवमेंट करू तेवढा आपल्याला आपला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो आणि आपला अवेअरनेस जो आहे तो सुद्धा आपला सुधारतो. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला. तो फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. डाव्या ओटीपोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स असेल. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय. हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. श्वास चालू. 1 2 3. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय आधी हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा. नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती करणार आहोत आपण अर्धशलभासन. आपण जी 1-2 दिवसामध्ये आसनं पाहिली होती या आठवड्यामध्ये त्याची आपण उजळणी घेतोय. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला.
आणि अर्ध शलभासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, कपाळ जमिनीवर आहे. ठीक आहे, ही झाली आसनाची पूर्वस्थिती. आणि आता अर्ध शलभासन करण्यासाठी जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. हनुवटी जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा उजव्या खाली जाऊ देत. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली जाऊ देत. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. करूया अर्ध शलभासन. उजवा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचं. गुडघ्यातनं सरळ ठेवा आणि जमिनीपासून वर उचला फक्त उजवा पाय. हा बरोबर, छान छान, परफेक्ट. उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. यथाशक्ती थांबा. 1 2 3. उलटतात, नियंत्रित, उजवा पाय जमिनीवर. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स असेल. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा डाव्या पायाचं जो आपण वर उचललाय. आणि यथाशक्ती थांबा. 1 2 3. छान. नियंत्रित, डावा पाय जमिनीवर येऊ देत. हातांचा आधार मांडीच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि त्यानंतर बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, काही गडबड न करता सावकाश बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. काल आपण विभागीय श्वसन पाहिलं, उदर, पूर आणि स्कंद. आज आपल्याला त्याला अकार, उकार आणि मकाराची जोड द्यायची आहे त्या विभागीय श्वसनाला. तर त्याच्या आधी आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. काल जे आपण विभागीय श्वसन केलं त्याची पुन्हा एकदा उजळणी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना पोट, छातीचा भाग आणि खांदे पूर्ववत होतील. आज आपण ह्या श्वसनाला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. जेव्हा आपण अकार करणार तेव्हा आपली जाणीव उदर भागाकडे असेल. उकार करताना आपली जाणीव पूर भागाकडे असणार आहे आणि मकार करताना आपली जाणीव स्कंद भागाकडे असणार आहे. तर आधी आपण फक्त आधी सिंगल सिंगल करूया आणि मग आपण एकत्रित विभागीय श्वसन करूया. डोळे अलगद मिटलेले. सुरुवातीला आपण करणार आहोत अकाराची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार. पोट आतल्या दिशेला आलं. अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अकार पोट पुन्हा आतमधल्या दिशेला. करणार आहोत पूर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव पूर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार पुन्हा छाती पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव पूर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. काही क्षण शांत. सुरुवातीला आपण अकार केला उदर श्वसन आणि आता आपण उकार केलाय पूर श्वसन. करणार आहोत तिसरं श्वसन स्कंद श्वसन. इथे आपल्याला मकाराची जोड द्यायची आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर येतील. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववत. करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. कपाळावर कोणताही ताण नाहीये. हाताची ज्ञान मुद्रा. खांदे कोपरे रिलॅक्स आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत अ उ म एकत्रित. वन मोर राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. काही क्षण शांत. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्या. आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांमध्ये अंतर. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. आज आपण बैठक स्थितीमध्ये वज्रासनातून पुढे जाणारं मार्जरासन पाहिलं. मार्जरासनच्या नंतर आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये गेलो. तिथे आज आपण सुलभ हस्तपादासन आणि त्याचबरोबर परिवर्तित चक्रासन ही 2 नवीन आसनं पाहिली. त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा घेण्याचा प्रयत्न, त्याच्या कृती आठवण्याचा प्रयत्न. शयन स्थितीमध्ये आज आपण अर्ध पवनमुक्तासन, पोटावर पडून अर्ध शलभासन केलं. आणि त्यानंतर आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण केलेलं विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. आणि त्याचबरोबर ही साधना करताना एखादा स्नायू एखादा अवयव जर ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत.
संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून दिलेलं आहे. नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या. प्रचंड हलकं हलकं वाटतंय आपल्याला. उत्तानम शववद्भूमौ शयनम तच्छवासनम शवासनम शांतिहरम चित्त विश्रांतिकारक. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. जाणीव आपण आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जाऊया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, पोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करून घेऊया. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स. आपल्या पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू रिलॅक्स. आपली उदर पोकळी, श्वासपटल रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल. आपलं छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे. जमिनीच्या दिशेने आपण अलगदपणे पहुडलेलो आहोत, तेही शिथिल होत आहे. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ रिलॅक्स. संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. आपले 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, नाकाच्या 2 नाकपुड्या रिलॅक्स. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल 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 होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल रिलॅक्स झालेले आहे. जाणे श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सोहम सोहम असा अजपाजप चालू आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढलं, किती हाकल हाकल तरी येई पिकावर. ही बहिणाबाईंची कविता अतिशय समर्पक आहे आपल्या मनाच्या स्थितीसाठी. मनामध्ये एकामागून एक सतत विचार येत असतात. मन आपलं चंचल आहे आणि ह्या चंचल मनाला आटोक्यात आणण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देतात. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झाली की विचारांची गतीही कमी होते आणि या स्थितीचा आपण या क्षणी अनुभव घेता. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मला खूप छान, खूप बरं वाटतंय. मी केलेली साधना, तिचं समाधान, आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे आणि माझं मानसिक आरोग्यही अतिशय स्थिर आणि संयमित आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज, सकारात्मक होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त होत आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे की मी माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम मार्ग निवडलेला आहे आणि माझं शरीर मला यासाठी उत्तम साथ देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर.
मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि याकरिता उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं आहे. आपल्या इष्टदेवतेचं स्मरण, त्यांना मनोभावे वंदन आणि आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून द्यायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊन एक हलकासा खेच. आपण आजच्या दिवसासाठी सकारात्मक ऊर्जेने तयार झालेलो आहोत, सज्ज झालेले आहोत. प्रचंड आत्मविश्वास या क्षणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. अगदी सावकाश डाव्या कुशीवर वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल. दोन्ही पाय अगदी सावकाश फोल्ड करून घ्या आणि या स्थितीचा आनंद घ्या. उजव्या हाताच्या आधाराने शरीराला कुठलाही झटका न देता बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले, हातांची द्रोण मुद्रा, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील. आणि आता हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करणार आहोत. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार ओ. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. यथाशक्ती श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपल्यातला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. संपूर्ण शरणागत नतमस्तक व्हावं. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना आजची इथे संपन्न होते. धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्हाला काही बोलायचंय का भारतीताई? नाही ना? ओके, ठीक आहे, चला हरिओम. मीटिंग एंड करते. हॅपी वीकेंड. शुभ दिवस.